नमस्कार शेतकरी बांधवांनो. सध्या एकच प्रश्न सगळ्यांना पाडलाय. नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसानचे 2,000 असे मिळून 4,000 रुपये एकाच वेळी खात्यात येणार आहेत का? तर या बातमीमागचं नेमकं सत्य काय आहे आणि पैसे नक्की कधीपर्यंत येऊ शकतात हे आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. सोशल मीडियावर आणि व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या मेसेजेसमुळे हा गोंधळ आणखीनच वाढलाय. अनेक जण अगदी खात्रीने सांगतायत की हो 4,000 रुपये एकदमच खात्यात जमा होणार. पण खरं सांगायचं तर वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. चला आपण सरकारी प्रक्रिया आणि जी सध्याची माहिती आहे त्याच्या आधारावर नेमकं काय खरं आहे ते तपासूया. तर सध्या सगळीकडे चर्चा फक्त एकाच गोष्टीची आहे. 4,000 रुपये एकत्र मिळणार का? आणि याच चर्चेमुळे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. तर बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो. दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये एकाच दिवशी एकाच वेळी खात्यात जमा होणार नाहीत. ही माहिती पूर्णपणे खरी नाही. मग खरी प्रक्रिया काय आहे आणि पैसे नेमके मिळणार कसे? चला एक एक करून दोन्ही योजनांची सद्यस्थिती काय आहे ते पाहू. चला, सर्वात आधी आपण आपल्या राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल बोलूया. तर ह्या नमो शेतकरी योजनेअंतर्गत आपल्याला 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळणं बाकी आहे. आता या हफ्त्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते नीट समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे हा 8वा हफ्ता आहे जो खरं तर नोव्हेंबर महिन्यापासूनच थकीत आहे. दुसरी गोष्ट, हा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी राज्य सरकारने जवळपास 1900 कोटी रुपयांची मागणी वित्त विभागाकडे नोंदवली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जी आचारसंहिता आहे तिचा या हफ्त्यावर कोणताही परिणाम होणार नाही, कारण ही योजना आधीपासूनच सुरू आहे. त्यामुळे पैसे मिळण्यातली एक मोठी अडचण आता दूर झाली आहे. मग आता प्रश्न उरतो की हा हफ्ता जमा कधी होणार? तर सध्याच्या प्रशासकीय हालचाली बघता जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. चला आता आपण केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेची काय स्थिती आहे ते बघूया. नमो शेतकरी योजनेप्रमाणेच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेतूनही आपल्याला 2,000 रुपयांचा पुढचा हप्ता मिळणार आहे. पण या हप्त्याची जी तारीख आहे ती केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाशी जोडलेली आहे. येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होईल. आणि आतापर्यंतचा अनुभव असा सांगतो की सरकार नेहमी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच पीएम किसानचा हप्ता वितरित करतं. आणि याच कारणामुळे पीएम किसान योजनेचा जो पुढचा हफ्ता आहे तो 20 फेब्रुवारीनंतर म्हणजेच फेब्रुवारीच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात आपल्या खात्यात जमा होईल असा एक अंदाज आहे. तर मग या सगळ्या माहितीवरून आपण काय निष्कर्ष काढायचा? आपल्याला पैसे नक्की कसे आणि कधी मिळणार? हे वेळापत्रक नीट बघा आणि समजून घ्या. नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आधी येतील, म्हणजे जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला. आणि त्यानंतर साधारण 15-20 दिवसांच्या अंतरानं पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये 20 फेब्रुवारीनंतर जमा होतील. याचा अगदी सरळ आणि सोपा अर्थ असा आहे की आपल्याला एकूण 4,000 रुपये मिळणार आहेत. हे 100% खरं आहे. पण ते एकाच दिवशी मिळणार नाहीत. आधी राज्य सरकारचे 2,000 रुपये येतील आणि त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसांनी केंद्र सरकारचे 2,000 रुपये आपल्या खात्यात जमा होतील. बघा, चुकीच्या माहितीमुळे आपल्या सगळ्यांचं आर्थिक नियोजन बिघडू शकतं. म्हणूनच नेहमी अचूक माहितीवरच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आता ही जी माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे ती सध्याच्या विश्वसनीय सूत्रांवर आधारित आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतिम तारखांची घोषणा ही अधिकृत शासन निर्णयाद्वारे म्हणजेच GR काढून केली जाते आणि तो GR अजून यायचा आहे. जसाही तो GR येईल आम्ही तुम्हाला सर्वात आधी त्याची पक्की आणि अचूक तारीख कळवू. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. केवळ खात्रीशीर आणि अचूक माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांच्या मनातला गोंधळही दूर होईल. आणि पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.